इकडं सगळे खून आम्ही केले, अटक करा मला. सगळे खून आम्ही केले, अटक करा मला. सगळे खून आम्ही केले, अटक करा मला. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. मागच्या भागामध्ये मी जसं बोललो होतो त्याचा प्रत्यय आता यायला सुरुवात झाली होती. दादासाहेब आणि चंदूनं अख्खा गाव आपल्या विरोधात करून ठेवला होता. संधी मिळाली तर गावातला प्रत्येक जण सूड उगवेल इतका अन्याय. गाव हळूहळू पेटू लागलं होतं, पण या सगळ्यामध्ये नंदिनीचीच होळी होईल अशी कुणाची अपेक्षा नव्हती. ना गावकऱ्यांचा नंदिनीच्या खुनाशी काही संबंध होता. हा खून चंदूनं तर नाही केला, त्याचं लग्न ठरलं होतं प्रियाशी. नंदिनीने त्याला विरोध केला म्हणून की नंदिनीचेच कुठे बाहेर अनैतिक संबंध होते, की गावकऱ्यांनी सावकाराला पहिला झटका दिला होता. पण प्रश्न हा होता की इतकी वर्ष अत्याचार आणि अन्याय सहन करणाऱ्यांमध्ये इतकं बळ अचानक कुठून येईल. जितके प्रश्न आपल्या पुढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रश्न हे पोलिसांसमोर होते. कदम, बॉडी चेक कर. बघा रे, आजूबाजूला काय हत्यार सापडतं का बघा. बरं, तुमच्यापैकी यांना कोण ओळखतं का? साहेब इथं नंदिनी आहे. कोण? सावकाराची सून, चंदूची बायको. सुनबाई, 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 अरे देवा. लांबच थांबा. माझी सुनबाई. लांब थांबा. हिला कोणी मारलं? याला मारायला पाहिजे होता. बघा रे, याला तुमच्या ताब्यात ठेवा. कदम, काही सापडलं का? नाही सर. नंदिनी, काय झालं ग हे? साधना, मला सांगा, तुमचा कोणावर संशय? अशी कोणी व्यक्ती जिचा नंदिनीवर खूप राग होता? आधीचा प्रियकर वगैरे? नाही हो साहेब, माझी नंदिनी खूप चांगली होती. अगदी सरळ साधी, माझ्या मुलीसारखी होती ती. हा, फक्त थोडी रागीट होती बस. नंदिनी कधीपासून गायब? आय मीन, कधी बाहेर गेली होती? किती वाजता? काल रात्रीपासून. नंदिनी एकटीच बाहेर गेली होती का तिच्यासोबत कोणी होतं? ऐश्वर्या आणि ती दोघी गेल्या होत्या. ऐश्वर्या, चल माझ्यासोबत, आपण जरा बाहेर जाऊन येऊ. नको वहिनी, मी खूप बोर झाली आहे, प्लीज तुम्ही जाऊन या ना. अगं, मी काय एकटी जाऊ का आता? चल ना यार. अगं, यांचंच काम आहे, त्यासाठीच जायचंय. चल चल लवकर. चला. आई, आम्ही जरा बाहेरनं जाऊन येतो. लवकर या ग पोरींनो, रात्र झालीये, जेवायचंय पण. हो हो, आम्ही आल्यावर जेवतो. चल. दादा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. सर, सुमनच्या बोलण्यातून जास्त काही समजलं नाही. हा, पण इतकं समजलं की त्यांच्या घरातले 3 जण गायब आहेत. म्हणजे चंदू, नंदिनी आणि ऐश्वर्या. या नंदिनीची हिस्ट्री काढ. मला तरी असं वाटतंय की नंदिनीचेच बाहेर अनैतिक संबंध असू शकतील आणि त्यावरूनच चंदूने हे सगळं केलंय. सर, सुमन तर तिच्याबद्दल चांगलंच बोलत होती. तसं काही असतं तर तिच्या बोलण्यातून काहीतरी हिंट मिळाली असती. म्हणूनच तर डाऊट आहे. गावात त्या सुमनची चौकशी करा आणि हा, या तिघांचंही मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स काढा. हा चंदू आणि ऐश्वर्या या दोघांचाही फोन सर्वेलन्सवर टाका. यातून नक्कीच आपल्याला काहीतरी कळेल. सर, काय रे, सकाळी काय बोलत होतास तू? त्या सावकाराला मारायला हवं होतं का रे बाबा? नाही साहेब, काही नाही.
मेली सावकाराची सून मेली. कोणाला सांगून ग बरं का सांग. अशी मेली. हां झाडा बांधली होती झाडाला. हां झाडाला. हे सर काय विचारतायत नीट उत्तर दे. नंदिनीला का मारलंस? राणे मेंटली फिट नाही आहे. काही वेळ आपल्यातला पोलीस बाजूला ठेवूया. सर अनिकेत तू काही खाणार आहेस का? ते जेवण जेवण बघा टे याच्यासाठी जेवण घेऊन या. ते बघ ते जेवण आणायला गेलं. बरं आता खरं खरं सांग नंदिनीला कोणी मारलं? साहेब मी नाही मारलं. मी नाही मारलं. मी नाही. अरे नाही तू कशाला मारशील? तू नाही मारलंस. तू शांत हो. हां राणे राणे सर याची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे म्हणून हा नीट उत्तर देत नाही आहे. पण या केसशी नक्कीच याचा काहीतरी संबंध आहे. याची जरा माहिती काढा आणि चंदू, ऐश्वर्या आणि नंदिनी यांचे फोटो सर्क्युलेट करा. सर साहेब नंदिनी विनी खूप चांगल्या होत्या. चंदूदा कसा होता हे सगळ्या गावालाच ठाऊक आहे. त्या प्रियावरती त्यांचं प्रेम होतं म्हणून कदाचित चंदूदादा दुसरं लग्न करत होते. कदाचित त्यातून झालं असेल काही. पण साहेब माझं नाव नका घेऊ. मी फक्त ऐकलं होतं. हे दादासाहेब कुठे गेलेत? ते जरा बाहेर गेलेत. कामासाठी गेलेत की असे यावेळी जात असतात? अहो ते त्या तिघांना शोधण्यासाठीच गेलेत. ह्या चंदूच्या दुसऱ्या लग्नाची काय भानगड आहे? हे बघा आमच्यापासून काही लपवून ठेवू नका. साऱ्या गावाला माहिती आहे. तुम्ही जर का खरं सांगितलं नाहीत ना मला नाईलाजाने तुम्हाला चौकीवर न्यावं लागेल. साधना त्यांना घेऊन चल. नाही थांबा सांगते. आई तुम्ही तरी समजावा ना आता यांना. मी जिवंत असताना सुद्धा हे दुसरं लग्न करायचं म्हणताय. दादा अरे काय चाललंय तुझं? वहिनीसारखी एवढी चांगली बायको असताना सुद्धा तू दुसऱ्या लग्नाचा विचार करतोयस आणि तेही त्या प्रियाशी. हो प्लॅनर या बोला आता. माझ्या गळाला फास द्यायला निघालेत. सुनबाई तुमचा काहीतरी गैरसमज होता. हे असं खोटं बोलावं लागतं. हे असं आमिष दाखवायला लागतं. त्या प्रियाला जर लग्नाचं आमिष दाखवलं नसतं तर तिनं केस मागं घेतली असती का? तुमचा ह्यो नवरा जेलमध्ये असताच. मला यांच्यावर भरोसा नाही. करतील सुद्धा हे दुसरं लग्न. हे जास्त नाटक करायचं नाही कळलं ना? नाहीतर खरंच दुसरं लग्न करेन मी. हो मग करा. मी पण बघते ना तुम्ही दुसरं लग्न कसं करताय ते. तुम्ही दुसरं लग्न केलं ना तर मी जीव देईन आणि सोबत तुम्हाला पण घेऊन जाईल. राणे या चंदूने बापाचं कर्ज माफ करतो असं आमिष दाखवून प्रियावर रेप केला. त्या चंदूला सोडवण्यासाठी दादाने तिला चंदूशी लग्न करण्याचं आमिष दाखवलं. दादा खोटी बातमी पसरवत होता की प्रियाचं आणि चंदूचं अफेअर आहे आणि त्यांचं लग्न लावून देणार आहेत वगैरे वगैरे. आणि त्यानंतर प्रियाने केस मागे घेतली कारण ती प्रेशरमध्ये होती. पण इथे नंदिनीची केस काहीतरी वेगळीच आहे. सर मला आणखी एक गोष्ट खटकली. कोणती? सुमन म्हणाली की दादासाहेब स्वतः बाहेर पडून त्या दोघांना शोधतायत. पण मला अशी शंका आहे की दादाने चंदूला मदत केली. का असं का वाटतं तुम्हाला? सर सुमन म्हणाले की ज्या दिवशी चंदू सुटून आला त्या दिवशी चंदूचं आणि नंदिनीचं या दुसऱ्या लग्नावरून खूप मोठं भांडण झालं आणि या भांडणामध्ये ऐश्वर्याने नंदिनीची साथ दिली. सर नंदिनीने चंदूला स्पष्ट धमकी दिली त्याने जर का हे दुसरं लग्न केलं तर ती जीव घेईल स्वतःचा आणि सोबत त्यालाही घेऊन जाईल. आणि असं जर का घडलं असतं तर दादासाहेबांना खूप भारी पडलं असतं कारण निवडणुका जवळ येतात.
राणे, या चंदूने आणि ऐश्वर्याने मिळून नंदिनीला मारलं असेल तर मग दोघे फरार काय? ते जर फरार नसते तर त्यांच्यावर डाऊटच नसता गेला ना. हो सर, तेही आहे. आणि असंही नाही ना की ऐश्वर्या नंदिनीला घेऊन गेली. इथे उलट आहे, जबरदस्ती नंदिनीने केली होती. आणि जेव्हा भांडण झालं तेव्हा ऐश्वर्याने नंदिनीला साथ दिली होती. जर असं असतं तर ती नंदिनीला का मारेल? काहीतरी गौड बंगाल आहे. सर, गावामध्ये जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की या दादासाहेबांचे गावामध्ये खूप दुश्मन आहेत. राणे, या चंदूने आणखी कोणाकोणासोबत पंगा घेतला त्याची जरा यादी काढा, सगळ्यांनाच उचलू. सर, बरं, या तिघांचेही मोबाईल टॅप करायला सांगितले होते, झाले? होत आहेत सर, लवकरच त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळेल. पण ही प्रिया त्या चंदूच्या दबावाला बळीच का पडली? त्याने अशी कोणती धमकी दिली होती की ती त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाली? मला जीवे मारण्याची धमकी दिल्यावर मी काय करायला हवं होतं साहेब? माझे बाबा परत येणार आहे का? आणि माझी गेलेली अब्रू ती येईल का परत? साहेब, मला त्या चंदूशी लग्न नाही करायचंय. साहेब, आम्ही खूप छोटी माणसं आहोत साहेब. तुमच्यासाठी मी एक केस असेल, पण माझ्यासाठी जगण्याची चिंता. इतकी बभरा झाल्यावर कोण करेल का माझ्याशी लग्न? साहेब, मी जर ती तक्रार मागे नसती घेतली ना तर दादासाहेबांनी आणि चंदूने माझी पण हालत अनिकेतसारखी केली असती. फिरली असती मी अख्ख्या गावात. हा, अनिकेत लहानपणापासूनच असा आहे की नाही, 1 वर्षापूर्वी असं व्हायचं काय कर? जगू का अरे आई, जगू काका ये ना. अरे हो जगू काका, हे बघ ना, हे झोपले काय, उठत आहे ना. ए आई आई आई, बघ जगू काका आला. आई उठ ना आई. हे नाना उठ ना. नाना ए जगू काका, ए उठो ना नाना उठ ना नाना. ए जगू काका उठो भैया. जगू काका, मला पैसे द्या, मी माझ्या आईचे सगळं कर्ज फेडेल. आई मी कर्ज फेडेल. रडू नकोस. प्रिया, असं बसून काय होणार आहे? काही उपयोग आहे का? हे बघ, आता तुला तुझी काळजी घ्यावी लागणार आहे. हां, तुला भूक लागली असेल, मी काहीतरी बनवतो तुझ्यासाठी. मी एकदम मस्त कुक आहे, तुला माहितीच आहे. मला सांग, तुला काय खायचं आहे? पोलीस आले होते चौकशी करायला दादा. अगं, ते त्यांचं कामच आहे ना, तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. हे बघ, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. अरे पण जोपर्यंत चंदू सापडत नाही तोपर्यंत ते मला प्रश्न विचारत राहतील की नाही? मला ज्या गोष्टींना विसरायचंय मला त्याच गोष्टींची आठवण होत राहील. दादा मला नाही जगायचंय. मला खरंच नाही जगायचंय. दादासाहेब, काय रे भिकाऱ्या, एवढा हाकाला तरी परत आलास? मला पण हाऊस नाही इथे यायची. माझे पैसे आले ते दे. कसले पैसे रे? कसले पैसे म्हणजे? 3 महिन्याचा पगार बाकी आहे माझा. येत नाही जा. हे बघ दादा, माझ्या पोराची फी भरायची आहे. माझे पैसे दे, नाहीतर हलणार नाही इथून मी. पैसे हवेत तुला? अर्ध गाव खाली केलं ह्या बंदुकीनं. पोराला अनाथ करायचं नसेल तर निघायचं गुमान. निघ.
काय झालं? मिळाले पैसे? कसले पैसे देतो तो नीच माणूस? हा, त्याला फक्त पैसे घ्यायचे माहिती, द्यायची वेळ आली ना की उडती उडती उत्तरं देतो तो. गेलो तो पैसे मागायला त्याच्याचकडे, बंदूक ताणली त्यांनी माझ्यावर. अरे देवा, हे बघा, आपले पैसे नाही मिळाले ना तरी चालतील, पण तुम्ही त्याच्याकडे जात जाऊ नका. आधीच त्याच्या घरातली माणसं गायब आहेत, उगाच काहीतरी भलतं चालतं होऊन बसायचं. मी काय म्हणते, तुम्ही दुसरी नोकरी का नाही शोधत? आपल्यावर ही वेळ आली ना, ही या घरातल्या म्हाताऱ्यामुळे. त्यांनी जर जमीन उडवली नसती ना आपली, तर कोणासमोर हात पसरायची वेळ आली नसती. पुढे हाय कुठे तो बेवडा? दिसला नाही मग आजपासून. नाही माहिती मला, पण गेले 2 दिवस बाबा कुठे आहेत काहीच माहिती नाही. या सगळ्यांचाच सोक्षमोक्ष लावून येतो आता. अहो, सर, त्या तिघांचेही फोन टॅप झालेत. चंदूने शेवटचा फोन नंदिनीला केला होता. त्यानंतर तिघांच्याही फोनचं लोकेशन एकच होतं आणि तिथेच तिघांचे मोबाईल स्विच ऑफ झाले. चला त्या लोकेशनवरच जाऊया. सर, सर, हेच ते लोकेशन जिथे मोबाईल स्विच ऑफ झाले होते. आजूबाजूला बघा काय सापडते. सर, हॅलो, काय? अजून एक बॉडी कुठे? सर, गळा चिरलाय, पोटावर वार केलेत आणि चेहऱ्यावर वार करून चेहरा बिघडवलाय. बघा ते याच्या बॉडीवर अजून कुठे वार आहेत का जरा चेक करा. काय रे? मी? हा तूच. हसायला काय झालं तुला? नाही साहेब, काहीच नाही. कॉल तूच केला होतास ना? हो पहिल्यांदा तूच बॉडी बघितलीस? हो साहेब. काय करत होता इथे? साहेब मी शेतावर जात होतो. तू याच्याकडेच कामाला आहेस ना? हो साहेब. एक मिनिट प्लीज. चंदू, चंदू, असा कसा गेला रे बापा? दादासाहेब, हे बघा, अजूनही वेळ गेलेला नाही. आमच्यापासून काही लपवत असाल तर लगेच सांगा, तरच आम्ही ऐश्वर्याला वाचवू शकू. नाही साहेब, मला काहीच माहित नाही. आपल्या हद्दीमध्ये 2 मर्डर झालेत आणि दोन्ही वेळेला बॉडी एकाच ठिकाणी सापडली गेली. ही केस जरा जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे. हे ज्याने कोणी केलंय तो आपल्या गावातच असावा असं मला तरी शंका आहे. कारण ज्या ठिकाणी आपल्याला नंदिनीची बॉडी सापडली त्याच ठिकाणी चंदूची बॉडी सुद्धा सापडली. म्हणजे आधी मर्डर केलं आणि त्या दोघांची बॉडी एकाच ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. म्हणजे चंदू, ऐश्वर्या आणि नंदिनी यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलंय ती जागा लांब नसणार. आता चंदूची आणि नंदिनीची आपल्याला डेड बॉडी सापडली आहे, राहिली ऐश्वर्या. ती आपल्याला जिवंत सापडणं खूप गरजेचं आहे. एक काम करा, गावात आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे लक्ष ठेवा, सगळीकडे शोधा. आणि जाधव, तुम्ही त्या स्पॉटवर सिव्हिलमध्ये थांबा. हा नीरज आणि अनिकेत आज जरा जास्तच खुश होते, त्यांच्यावरही लक्ष ठेवा. जरा जरी शंका आली मला लगेच रिपोर्ट करा. यस सर. बोल, माझ्या ऐश्वर्या कुठं आहे? साहेब, पण माझा काय संबंध? जास्त शहाणपणा करायचा नाही. माझ्या पोराला आणि सुनेला तूच मारलास ना? एक ध्यानात ठेवायचं, माझ्या पोरीला जर काही झालं ना तर तुझ्याच काय गावातल्या कोणाच्याच पोराला सोडणार नाही. जित्ता आलं का ध्यानात? हा, तुम्ही पण ध्यानात ठेवायचं, माझ्या पोरीचं जर काही बरं वाईट झालं तर तुमच्या कोणाच्याच पोरांना जित्ता सोडणार नाही मी. दादासाहेब म्हणतात मला.
सर गावात चौकशी केल्यावर समजलं दादासाहेबांचं अरुणशी खूप मोठं भांडण होतं. कुणा छाया नावाच्या बाईच्या मदतीने दादासाहेबांनी अरुणची 230 एकर जमीन लुबाडली. मला वाटतं हे कारण पुरेसं आहे मर्डर करण्यासाठी. शक्यता नाकारता येत नाही, पण बदला घ्यायचाच होता तर मग तो चंदू आणि दादांचा घ्यायला हवा होता ना. या ऐश्वर्या आणि नंदिनी या दोघींनी काय केलं होतं? त्या कुठे काय पण? सर या ऐश्वर्याचं संजय नावाच्या मुलावर प्रेम होतं. कोणा संजय? तर गावातलाच आहे. त्यानेच तर आपल्याला जग्गूची माहिती दिली होती. सर संजय आणि ऐश्वर्या पळून जात असताना चंदू आणि नंदिनीने पकडलं असेल आणि म्हणून त्या दोघांना संजय आणि ऐश्वर्याने मारला असेल. असू शकतं, पण जर तसं असेल तर मग आपल्याला दोन्ही डेड बॉडीज एकाच दिवशी मिळायला हव्या होत्या. आणि ज्या प्रकारे चंदूला मारण्यात आलंय त्याचं मेन मोटिव्ह बदलाच असू शकतो. तरी तुम्ही एक काम करा, या संजयची चौकशी करा आणि छाया आणि अरुण हे दोघे कुठे आहेत त्यांना शोधून काढा. सर अगं कसला रडत होता तो अजगर त्या चंदूच्या प्रेतापाशी. तुम्ही दोघी तिथे असायला पाहिजे होतात. मज्जा आली. मी काय म्हणते, तुझा त्या सगळ्याशी काही संबंध नाही ना? साहेब. नीरज, हा बोला ना. अरुण कुठे? मला नाही माहिती साहेब. गेला असेल त्या छायाकडे. छाया? छाया कोण? त्या छाया इथेच राहतात ना? होय, पर 8 दिवस झाले त्या दिसल्या नाहीत. धन्यवाद. तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव गेलाय. मी तुला जिवंत नाही सोडणार. यांनीची माणसानं गावातल्या इर्तीश टाकले. 2 मुलांचा जीव पण गेलाय. अजून किती मुलं उलटा करतायत. साहेब तुम्ही बाजूला व्हा. यांनीच माणसाला मी नाही सोडणार. यांना घेऊन जा. ओके सर. साहेब मी असलं काहीच नाही केलेलं. माझी पोरगी हरवली, मी शोधतोय. अहो ते सगळं ठीक आहे. आता इथून निघा जाधव. माझी चल. साहेब पण आम्ही नाही याला सोडणार. हे बघा मी तुमचा राग समजू शकतो, पण तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही. बघा ती वीर सील करून टाका आणि त्यातलं पाणी टेस्टिंगला पाठवा. ओके सर. ऐश्वर्या, 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 ऐश्वर्या. तू अरे देवा, काय केलंच हे? आधी मुलगा असून आणि आता नवरा. आता मलाही मार मार, मलाही. मला कशाला जिवंत ठेवलंय?
मागणी आहे. निदान माझ्या ऐश्वर्याला तरी शोधून काढा. सर हे बघा, यांच्या पाठीवर वार केलाय, सर पोटावर वार केलाय, गळा चिरलाय आणि चेहऱ्यावरही वार केलाय. सर म्हणजे हा मर्डर सुद्धा तसाच झालाय जसा चंदू आणि नंदिनीचा झाला होता, फक्त मर्डर स्पॉट वेगळा आहे. सर मला वाटतं काहीतरी कोयत्यासारखं मर्डर वेपन आहे. त्या गुन्हेगाराने त्या स्पॉटवर आपल्या हवालदाराला पाहिलं असेल, किंवा हा मर्डर त्याच्या प्लॅनमध्ये नसणारच. हा दादा त्याला एकटा सापडला आणि त्याने त्याच्यावर हल्ला केला असणार. अरे तो अनिकेत कुठे? हां, नेहमी असतो ना तुझ्याबरोबर? हो. आणि तुला फारच आनंद होतो रे. हां, पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी लावायची, कळलं ना? नाहीतर हे सगळे खून तू करतोस असं आम्ही समजू. नाही 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 साहेब, मी हात जोडतो तुमच्या. मी यातलं काही केलेलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये यायचं. सर अनिकेतला गाववाल्यांनी कोयता घेऊन फिरताना पाहिले. राणे, तुम्ही निघा आणि अनिकेतला शोधा. मी इकडचं बघतो. सर चल रे उठ. उठ बघाटे, हा कोयता फॉरेन्सिकला पाठवा. ओके सर. चल चल. ते तू काय करत होतास? कोणाला मारलंस तू? साहेब आईला मारलं, माझ्या मारलं आईला. त्याला म्हणजे दादासाहेब, त्यांना तू मारलंस? आईला मारलं, माझ्या आईला. चंदू वाचला साहेब, वाचलं. कसा? सांगतो साहेब. काय करतोस रे येड्या? मला बघतोय. मी घाबरलो. वाचला 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 वाचला. सर नीरज सापडलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये हजर राहा म्हटल्यावर पळून गेला वाटतं, पण ते अरुणची खबर लागली. उचला ते अरुणला. सर सर हा अरुण तुळसकर आणि ही छाया, ह्याने जाऊन ते कीटकनाशक विकत घेतलं आणि हिने जाऊन गावच्या विहिरीत टाकलं. नाही साहेब, नाही साहेब. हे बघा, आमच्याकडे पुरावे आहेत आणि तुम्ही स्वतःहून कबूल करत नसाल तर आमच्याकडे दुसरे मार्ग सुद्धा आहेत. बोला आता. म्हणजे आम्ही ते कीटकनाशक विहिरीत टाकलं. का आणि कशासाठी? साहेब खरं सांगतो, या दादानं ना माझी जिंदगी बरबाद केली हो. ही छाया माझ्यापासून दूर गेली, त्याच्यामुळंच माझी सगळी जमीन हडप केली. सगळा पैसा अडका, इज्जत विज्जत सगळं सगळं घेतलं हो दादानं. आपली सटकली. आपण म्हटलं ह्याचा बदला घ्यायचा, म्हटल्यावर घ्यायचाच. आणि आपल्याला एक आयडिया सुचली. तेव्हाची छाया पुन्हा भेटली मला. मी सगळी आयडिया हिला सांगितली, तिला पण पटली. साहेब त्या दिवशी ना गावात दादाला गावकऱ्यांशी बोलताना पाहिलं. गावातली लोक लय चिडली होती. मला वाटलं आता ह्याला खलास करणार, नाही तर ह्याला अटक तरी होईल. मी आला. साहेब चूक झाली हो साहेब. हो साहेब.
तुझ्या या बदल्यात कितीतरी लहान मुलांचे जीव गेले तरुण. आता पटकन सांग, ऐश्वर्या कुठे? दादा, नंदिनी आणि चंदू यांना का आणि कशासाठी मारलंस? बोल पटकन. नाही साहेब, साहेब आम्ही काय नाही केलं, कोणाला नाही मारलं. अहो साहेब, ते खरं सांगतायत. आम्ही नाही मारलं कुणाला, खरंच नाही मारलं. पोलिसांसाठी आता ही केस अधिक गुंतागुंतीची बनत चालली होती. खुनाचं कारण माहिती होतं, पण खुनी कोण हे कळायला काहीही मार्ग नव्हता. कारण गावातल्या प्रत्येकाशीच दादाचं कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं वैर तर होतंच, आणि गावातल्या प्रत्येकानं या दादाकडून कधी ना कधी कर्ज घेतलंच होतं, आणि या दादानं ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ते वसूलच केलेलं होतं. सगळ्या गावावरच संशय होता. ऐश्वर्याचा पत्ता अजूनही लागत नव्हता. पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे सगळ्यांना या झाडाच्या आसपास मारूनच तिथे आणून टाकलं जात होतं जिथे टेम्पो किंवा कार पोहोचण्याची अजिबात शक्यता नव्हती. म्हणजे या सगळ्यांना कुठेतरी आसपासच ठेवण्यात आलं असावं. पोलीस पुन्हा एकदा घटनास्थळी पोहोचले. चंदू आणि नंदिनीला दुसऱ्याच जागी मारण्यात आलंय आणि या जागी आणून त्यांना बांधून ठेवण्यात आलं. पण दोन्ही डेड बॉडीज या जागेपर्यंत आणणं वाटतं तितकं सोपं नाही, तेही कोणाच्या नजरेस न पडता. या दोघांनाही जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा इथून नक्कीच जवळपास असू शकते. इथून जवळपास जितकी घरं आहेत ती सगळी सर्च करा. माझा असा अंदाज आहे की त्यातल्या एका तरी घरात आपल्याला ऐश्वर्या नक्कीच सापडेल. सर 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 पॉइझन इथं प्रिया आहे, हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. उचला. प्रिया, डोळे बंद करू नकोस. राणे सर ती आत काहीतरी बोलत होती. सर्च करा. सर राणे, राणे लवकर या. तिला सुद्धा हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. ऐश्वर्या, आता ठीक वाटतंय तुला? हे बघ, काळजी करू नकोस. तुझ्या घरी सुद्धा सांगितलंय, आई येतच असेल. बरं मला सांग, तुला गायब कोणी केलं होतं? म्हणजे जेव्हा नंदिनी आणि तू घरातून बाहेर पडलीस तेव्हा नेमकं काय झालं होतं? सर, मला आत्तापर्यंत कळलं नाही की मी कुठे होते आणि मला कोणी गायब केलं. कारण माझं तोंड आणि डोळे कायम बांधून ठेवलेले असायचे आणि आवाज यायचा तो फक्त प्रियाचा. त्या दिवशी चंदूदादाने वहिनीला फोन करून गावाच्या बाहेर एक घर आहे तिकडे बोलावलं होतं. त्याला पैसे हवे होते. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तिथे कोणीच नव्हतं म्हणून आम्ही तिथून निघालो. पण कोणीतरी मागून येऊन माझ्यावर गोंडपाट टाकली आणि मला कळलंच नाही की नंतर कोण मला तिथून घेऊन गेलं. नंतर वहिनीची किंकाळी ऐकू आली आणि मला पुढचं काहीच माहिती नाही सर. काल माझ्यासमोर प्रिया आली आणि आता मी जे सांगते ते नीट ऐक. मी माझ्या बाबांचा, सगळ्या गाववाल्यांचा बदला घेतलाय. अनिकेतला अनाथ करणाऱ्या आणि नीरज दादाला रस्त्यावर आणणाऱ्या तुझ्या बापाला आणि भावाला मी संपवलंय. सावकारीच्या नावाखाली किती शेतकऱ्यांच्या बायकांना तो छळायचा ग. किती लोकांना बर्बाद केलं. तुझी वहिनी नंदिनी, तिने जर तुझ्या भावाला समजवलं असतं तर माझ्यावर बलात्कार झालाच नसता. पण तिने त्याच्या सर्व चुका माफ केल्या. मला तर कधी ना कधी पोलीस पकडतीलच ग. पण त्याआधी मला सगळं संपवून टाकायचंय. तू खुश राहा ऐश्वर्या. मी जाते.
कायमचं हे जग सोडून. प्रिया, यांना तुला भेटायचं होतं. राणे, चला. काय केलंस तू? सगळं स्वतःच्या अंगावर घेतलीस. अरे तुम्ही दोघं असे रडताय काय? मी कुठे लांब थोडीच जाते. हं? जेलमध्येच जाते ना. सर, या दोघांना तुम्ही इथे का बोलवलंय? राणे, मला खात्री आहे की या दोघांपैकीच कोणीतरी तिला मदत करत आहे, किंवा दोघंही. पण सर, तुम्ही हे कशावरून म्हणताय? कारण दोघांकडेही मोटिव्ह आहे. या नीरजला सावकाराचा सूड घ्यायचा होता आणि संजयच्या कुटुंबाला दादाने गोळ्या घालून संपवून टाकले. एवढी वर्ष झाली मला पोलीस खात्यात, पण आज मी पहिल्यांदा क्ल्यूलेस आहे. या दोघांविरुद्ध एकही पुरावा नाही आहे आपल्याकडे, आणि फिंगरप्रिंट सापडलेत वेपनवर, ते सुद्धा फक्त प्रियाचे. वाईट फक्त एवढंच वाटतंय की खुनी आपल्या समोर असून आपल्याला त्यांना पकडता येत नाही. नीरज दादा, संजय दादा, जे काय बिघडलं ते कोणाला नका सांगू कधीच. संजय दादा, ऐश्वर्या तुझ्यावर लई जीवापाड प्रेम करते रे. तुम्ही दोघं लग्न करा आणि सुखी व्हा. पहिल्यांदाच खुन्याला अटक करताना पोलिसांची पावलंही जड झाली होती. पण कायद्यापुढे सगळे समान असतात. प्रियानं जे काही केलं ते कायद्याच्या दृष्टीनं अयोग्य, पण समाजाच्या दृष्टीनं योग्यच होतं. आज सगळा गाव प्रियाला देवदूत मानत होता, तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. आम्ही खून केला, आम्हाला पकडा. सगळे खून आम्ही केले, अटक करा आम्हाला. सगळे खून आम्ही केले, अटक करा आम्हाला. सगळे खून आम्ही केले, अटक करा आम्हाला. सगळे खून आम्ही केले, अटक करा. कदाचित देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे प्रिया सुटून येईलही, कदाचित तिला जन्मठेप होईल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला कोणावरही ही वेळ आली तर मात्र पोलिसांना सगळ्यात आधी कळवा, ते तुमचं रक्षण नक्की करतील. आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह, एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.